चंद्रपूर तालुक्यातील धानोरा परिसरात वर्धा नदी किनारी अतिशय दुर्मिळ जीवाश्मांचा शोध लागल्याने भूशास्त्र आणि पुरातत्व क्षेत्रात खळबळ उडाली आहे। प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या संशोधनातून भोयेगाव पुलाजवळ बायसेन, हरिण, डुक्कर यांसारख्या प्राण्यांचे जीवाश्म तसेच मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारे आढळून आली आहेत। ही जीवाश्मे सुमारे 20,000 वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन म्हणजेच हिमयुगीन काळातील असल्याचे त्यांनी सांगितले। या शोधामुळे त्या काळातील मानव आणि वन्यजीव यांच्यातील संबंध उलगडण्यास मदत होत असून मानव शिकार करत असल्याचे संकेतही मिळत आहेत। विशेष म्हणजे अशा प्रकारची जीवाश्मे महाराष्ट्रात यापूर्वी भूशास्त्र विभागालाही आढळली नव्हती। सापडलेली जीवाश्मे प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्या संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत। चंद्रपूर जिल्हा हा आधीपासूनच भूशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून येथे 200 कोटी वर्षांपासून ते अलीकडील 20,000 वर्षांपर्यंतच्या विविध जीवाश्मांचा खजिना सापडला आहे। या पार्श्वभूमीवर या दुर्मिळ ठेव्याच्या जतनासाठी शासकीय संग्रहालयाची गरज असल्याची मागणी प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील आणि चंद्रपूर तालुक्यातील इथे वर्धा नदी आहे आणि या वर्धा नदीच्याच एका भागामध्ये मागच्या वर्षी आपल्याला हत्तीचे जीवाश्म सापडले होते। राजुऱ्याच्या जवळ पण सापडलेले होते आणि वरोरा तालुक्यात एकदा सापडलेले होते। इथे हा जो भाग आहे विशेषतः वडा भाग आहे। त्याच्यानंतर थोडं पुढे आपण भोयगावकडे जेव्हा जातो त्या भागाकडे, या भागाकडे आता वेगळ्या प्रकारचे फॉसिल्स आपल्याला आढळलेले आहेत। मागच्या वर्षी आणि यावर्षी जे आपल्याला जीवाश्म आढळलेले आहेत ते 20 ते 25,000 वर्षाचे जीवाश्म आहेत। आणि हिमयुगामध्ये जे प्रचंड मोठा महापूर आला होता त्या महापुरात वाहत आलेले इथे खडक आहेत आणि त्याच खडकामध्ये जे जीवाश्म आढळलेले आहेत त्याच्यामध्ये बायसनचे जीवाश्म आहे, काही म्हशीचे आहेत, गाई बैलाचे आहेत, हरणांचे आहेत, वाघ, डुक्कर यांचे पण जीवाश्म लहान कुठेतरी सापडलेले आहेत। पण मोठे जीवाश्म आपल्याकडे आहेत ते बायसनचे जीवाश्म सापडलेले आहेत आणि काही डुकराचे जीवाश्म आपल्याकडे आढळलेले आहेत। तर हे केवळ विदर्भात नाही, महाराष्ट्रात नाही, तर भारतामध्ये अशा प्रकारचे जीवाश्म जे पहिल्यांदा आपल्याकडे आढळलेले आहेत। आणि म्हणून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, भारताच्या दृष्टिकोनातून हे जे जीवाश्म आहेत म्हणजे केवळ 20,000 वर्षापूर्वीचे हे सर्वात शेवटचे हे जीव आहेत की जे आजही आपल्याकडे आहेत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि याचं अस्तित्व आहे आपल्याकडे। आणि म्हणूनच याचं महत्त्व आहे। माझ्याकडे म्युझियममध्ये, संग्रहालयामध्ये हे ठेवलेली आहेत आणि अजूनही माझा सर्वे आणि रिसर्च इथे चालू आहे। होऊ शकतं की पुन्हा मला काही चांगले प्राण्यांचे जीवाश्म मिळाले तर फार एक मोठे क्रांतिकारक तो निर्णय राहील।